लोकसभेच्या 3 जागावरती उमेदवार उभे करण्याच्या तयारीमध्ये आम्ही सध्या आहोत। बीडच्या जागेबरोबरच जवळपास 12 जागी आम्ही आमच्या उमेदवारांची तयारी करतो। सत्तेचा वाटा हा सर्व घटक पक्षाला आपापल्या ताकदीच्या प्रमाणात मिळाला पाहिजे। तर शिवसंग्राम हा भारतीय जनता पार्टीचा अलायन्स पक्ष म्हणून 2014 सालापासून आहे। मागच्या काळामध्ये आम्ही लोकसभा लढवली नव्हती, परंतु विधानसभा लढवलेली होती निश्चितपणे आणि त्याच्यामध्ये यशही प्राप्त केलेलं होतं। 2 आमदार आपले त्या ठिकाणी निवडूनही आलेले होते। यावेळी मात्र लोकसभेच्या अनुषंगाने शिवसंग्राम ज्योतिताईंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि जवळपास लोकसभेच्या 3 जागावरती उमेदवार उभे करण्याच्या तयारीमध्ये आम्ही सध्या आहोत आणि या 3 जागेच्या अनुषंगाने आम्ही आमच्या अलायन्स पार्टीशी निश्चितपणे विचार विनिमय करू। पण या वेळेला मात्र लोकसभा लढवण्याचा निश्चितपणे आम्ही विचार करतो। आम्ही जागेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला फायनल चर्चा करू त्यावेळेला आपल्या समोर येऊ। आज आम्ही एवढंच सांगतो की 3 जागांचा आमचा आग्रह असेल आणि विधानसभेमध्ये मात्र बीडची जागा तर मी बीडच्या कार्यक्रमात गेल्या आठवड्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की बीडची जागा विधानसभेची हा शिवसंग्राम लढणार आहे आणि बीडच्या जागेबरोबरच जवळपास 12 जागी आम्ही आमच्या उमेदवारांची तयारी करतोय। त्यामुळे विधानसभेच्या बाबतीत आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये शिवसंग्राम भविष्यामध्ये या दोन्ही निवडणुकीमध्ये जागा लढणार आहे। सध्या भारतीय जनता पार्टी ह्या महायुतीमध्ये आम्ही आहोत। त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा होईल, त्याच्यातून मार्ग निघेल असा आम्हाला आशावाद आहे। कारण मागच्या वेळेला त्यांनी ज्या जागा सोडलेल्या होत्या विधानसभेच्या त्यापेक्षा जास्त जागा यावेळेला सोडल्या पाहिजेत आणि लोकसभेसाठी देखील त्यांनी जागा सोडली पाहिजे अशा प्रकारची आमची आग्रही भूमिका आहे। आता या वेळेला ह्या जो 2-5 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि पक्षामध्ये जे फूट पडलेली आहे, एका पक्षाचे 2-2 पक्ष तयार झालेले आहेत, त्यातला एक पक्ष सत्तेत सहभागी झालेला आहे। त्यामुळे आता आणि त्या पक्षांचे पुन्हा काही घटक पक्ष आहेत। असं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना शिंदेसाहेबांचे असेल, या तिन्ही पक्षाचे घटक पक्ष मिळून जवळपास 11 घटक पक्ष आता झालेले आहेत आणि या 11 घटक पक्षामध्ये 3च मोठे पक्ष सत्तेत सामील आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे बाकीचे जे पक्ष आहेत त्या पक्षांना वेगवेगळ्या जिल्हा समित्या असतील, राज्याच्या काही समित्या असतील, कुठेही स्थान मिळालेलं नाही आहे। त्यामुळं सत्तेचा वाटा हा सर्व घटक पक्षाला आपापल्या ताकदीच्या प्रमाणात मिळाला पाहिजे।